तर चला सुरुवात करूया आपल्या पायनॅपल अपसाइड डाऊन केकसाठी. सो आधी मी कॅरेमल बनवून घेते. सो त्यासाठी मी बटर घेते आणि आपली व्हाईट शुगर, मध्ये मी सर्वात खाली बेकिंग पेपर किंवा बटर पेपर घेतलाय. जस्ट नॉर्मली स्प्रेड करून घेते. ठेवते. आणि ही चेरी आहे, ही चेरी ठेवते. सो आता आपण बॅटर बनवून घेऊ. सर्वात आधी मी ऑइल घेते. 1/4 कप ऑइल होतं. व्हेजिटेबल ऑइल, फ्लेवर ऑइल नको आहे. आणि त्याच्यात मी टाकते पावडर शुगर. पावडर शुगर मी 1/2 कप घेतली आहे. आता ह्याच्यात मी दही टाकते. दही पण 1/4 कप घेतलंय. चांगलं मिक्स करून घेतलंय. स्मूथ बॅटर झालंय. सो आता मी ह्याच्यात टाकते 1 कप मैदा. सो आता बॅटर हे थिक झालंय. आणि लास्टला मी टाकते दूध. दूध हे रूम टेम्परेचर पाहिजे, गरमही नको आणि थंडही नको. आणि दूध नेहमी म्हशीचं दूध हवंय, गाईचं दूध चालत नाही. सो मी आधी थोडं थोडं टाकते. सो एकदम स्मूथ बॅटर झालंय आपलं तयार. एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे बॅटर. घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको. ओके. सो आपण आता ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकतोय. हाफ टीस्पून. आणि बेकिंग सोडा घेतोय
1/4 टीस्पून. आणि लास्टला आपण घेतोय व्हॅनिला एसेन्स 1/4 टीस्पून. सो आपलं बॅटर रेडी झालंय. आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. सो आपलं बॅटर रेडी झालंय. आता आपण ह्याला कुकरमध्ये बेक करायला ठेवूया. सो मी हा कुकर घेतलाय आणि कुकरमध्ये जे आपल्या घरात खायचं मीठ असतं ते टाकलंय आणि ही अशी रिंग जस्ट मी स्टँड म्हणून ठेवली आहे. सो आता हा कुकर मी 10 मिनिटसाठी फ्री हीट करणार आहे आणि फ्री हीट झाल्यानंतर हे वालं भांडं मी कुकरमध्ये ठेवेल. ची शिट्टी आणि रिंग हे दोन्ही मी काढून घेतलंय. 10 मिनिट फ्री हीट झाल्यानंतर आपला केक त्याच्यात ठेवायचा आणि त्याच्यानंतर 20 मिनिटसाठी गॅसवरती बेक करायला ठेवून द्यायचा. फ्लेम ही मीडियम ठेवली आहे. सो झालाय आता आपला केक. रेडी केक आणि आता कट करू. स्पॉन्जी झालाय. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी बनवल्यानंतर मला इंस्टाग्रामला नक्की टॅग करा. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय एव्हरीवन.